नमस्कार. आज आम्ही आलोय गोंदवले या गावात मठात आलोय. बघू शकता कशा पद्धतीनं मठ आहे, तुम्हाला मी दाखवतो. माझ्याबरोबर आहे, तिचं नाव अनुराधा. खूप मोठी स्पेशलिस्ट आहे, इतिहासाचा अभ्यास खूप छान आहे हिचा. बघत राहा आमच्याबरोबर. सच बोलूं ईमान से, खबर है आसमान से, हैरत में चांद भी तुझको तकता है. फायनली आता आम्ही दर्शन घ्यायला निघालोय. बघत राहा आमच्या सोबत. ना खूबसूरत कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता है, कि कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत. तर अनुराधा, आत्ता आपण आतमध्ये जाऊन आलो. गोंदवले महाराजांचं दर्शन घेतलं. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं, प्रसन्न, एकदम भारी वाटलं, तृप्त झालं, आनंदी झालं. एक नंबर. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं मला. मन असं शांत झालं आत गेल्या गेल्या. मूर्ती बघितल्यानंतर, पाया पडल्यानंतर आनंद झाला. आणि तुम्ही देवाकडे काय मागितलं? सांगायचं नसतं, मगाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं मी. बरं बरं, चालतं. ते पूर्ण झाल्यानंतर सांगा मग. ठीक आहे, बाय. तर आत्ता आपण बघत आहात की या मठातला सगळा परिसर कशा पद्धतीनं आहे. शांत छान असं वातावरण आहे. झाडं इथं लावलेली आहेत. आणि एक प्रकारे कसं झाडं वगैरे लावल्यामुळे कसं ऑक्सिजनची कमी अजिबात भासत नाही आहे. वारं खेळते. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण छान वाटते इथं आल्यावर. गारवा एक प्रकारचा इथं. वरून ऊन जरी पडत असलं तरी ह्या गारव्यामुळं मन तृप्त शांत होते. महत्वाचे म्हणजे स्वच्छता आहे. स्वच्छता लय भारी आहे. स्वच्छता बघून असं वाटतं देवस्थान असावं तर असं. तर आता गोशाळेपाशी उभा आहे आम्ही. आम्हाला आतमध्ये सोडलेलं नाही. 5 वाजताच्या नंतर आतमध्ये सोडतात. तर आता आपण विचारूया अनुराधा मॅडम्सनी की मॅडम काय वाटतं तुम्हाला आतमध्ये सोडलेलं नाही? सोडलं नाही म्हणून, पण घरी जायचं लवकर, टाईम नाहीये. परत कधीतरी बघूया. ठीक आहे मॅडम, टाईम काढून. ठीक आहे, धन्यवाद. कैसे हो सकता है कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत, कोई इतना खूबसूरत कैसे हो सकता. तर अनुराधाजी, तुम्ही इथं ह्या ठिकाणी बसलात. आजूबाजूला झाडं आहेत, गारवार आहेत. कसं वाटतं? छान, मस्त, एकदम भारी, लय भारी वाटते. अजून काहीतरी सांगा या ठिकाणाबद्दल. काम खूप दिवसापासून ऐकलं होतं, ते आज पहिल्यांदा बघितलं. तर छान आहे मंदिर, स्वच्छता आहे मंदिरात, एकदम भारी आहे. मन प्रसन्न होते आले की. छान झाड आहे ती, भारी वाटते. आणि बघताना तुम्ही काय सांगू शकता? फक्त एवढंच सांगू शकतो की ही जी स्वच्छता अशी राखली आहे ती अशीच राहू द्या. ते घाण करू नका, कचरा करू नका, स्वच्छ राहू द्या. वा वा, खरंच खूप छान असा संदेश तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देताय. धन्यवाद. थँक्यू. तर आता ह्या ठिकाणी कावळा दिसतोय. तर त्या कावळ्यावरती तुमचं काय म्हणणं आहे अनुराधाजी? काय म्हणणं नाही, ज्या कावळ्याला सर्वजण अशुभ अशुभ मानतात तोच कावळा माणूस मेल्यानंतर त्यांना नैवेद्यासाठी तोच कावळा त्याची वाट बघायला होतो. त्यामुळे प्रत्येकाचा दिवस येतात. या कावळ्याचं बेत आहे ना? हां, ज्या कावळ्याला अशुभ मानतात त्या कावळ्याचे सुद्धा दिवस येतात. मग माणसांचं काय, प्रत्येक माणसाचा टाईम येणार. बरोबर आहे. अगदी गरीबातल्या गरीब माणसाचा सुद्धा टाईम येणार. बरोबर. प्रत्येकाची एक वेळ असते, त्यामुळे कोणीही जास्त वेळ येणार, त्यामुळं आपलं 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 असं करायचं. आणि कोणाकडे किती असलं तरी कुणाला कमी समजायचं नसतं. बरोबर. बरोबर. खरंच छान बोलला तुम्ही. मनाला खूप छान वाटलं. तर अनुराधाजी काय म्हणताय? आता आपण जाणार आहोत या मंदिरातून बाहेर. तसं वाईट वाटतंय, अजून थोडा वेळ थांबायचं होतं, पण आपल्याकडे टाईम नाहीये. जाऊया. चालतं.
आता आम्ही बाहेर जात आहोत, घरी जात आहोत. तर आता बघा. चला तर गाईज, बाय. गोंदवले महाराजांच्या मंदिरातून बाहेर जाण्याचा हा रस्ता आहे. हा रस्ता आहे. तर खूप छान फुलं मिळतात. या आजी रोज इथं बसतात, इथून फुलं घेत जावा. तर आता काय नियोजन आहे? कुठलं गाव? आता औंधला जाणार आहे का? हो, आता आम्ही औंधला जाणार आहोत. औंधला का? औंधला जाते आहे, त्यांच्याकडे जाणार आहोत. बर. हो, चालेल. आणि काय? काय नाही, थँक्यू, बाय. फायनली बाय.